जिल्हा परिषद विद्यानिकेतन देवळा या शाळेतील शिक्षक सन्माननीय सुनीलजी देवरे सर यांचा आज सेवापूर्ती सोहळा समारंभ कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि सन्माननीय प्राचार्य तथा गटशिंगारी सतीशजी बच्छाव साहेब या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष म्हणून ते उपस्थित होते। या शाळेमध्ये देवरे सरांनी जे अनेक उपक्रम राबवले आणि आपली सेवा कशी झाली या संदर्भात देवरे सरांनी आपले मनोगत व्यक्त केले। अध्यापक विद्यालयामध्ये त्या 5 विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये नोकरी द्यायची त्यावेळेला नियम होता आणि त्यानुसार मला जनता विद्यालय दिंडोरी हे गाव निवडण्यात आलं, देण्यात आलं। अतिशय आनंद झाला, कारण मी ज्या शिंदे सरांनी सांगितलं ज्या प्रथामध्ये मी काम करतो किंवा ज्याची आवड आहे, अखिल भारतीय स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास केंद्र दिंडोरी दरबार आणि त्या ठिकाणी सेवा करायला मिळणार शुभारंभ अतिशय आनंद झाला। आणि त्या ठिकाणी जेव्हा मी जायला सुरुवात केली किंवा तिथून निघालो, प्रथम स्वामींच्या चरणी लीन झालो आणि त्यावेळेला माझ्या पुढे प्रश्न पडला की आपण काय करू शकतो। अशा प्रकारे श्री देवरे सरांनी आपल्या संपूर्ण एकूण सेवा काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपण सेवा केली ती संपूर्ण सेवा विद्यार्थ्यांच्या हितासाठी केली। विद्यानिकेतन शाळेत केलेली सेवा यांचं संपूर्ण कथन त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले आणि आभार देखील मानले। नंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गट शिक्षणाधिकारी सन्माननीय बच्छावदादा यांनी आपले मनोगत व्यक्त केले व देवरे सरांविषयी असणारे उद्गार त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले। आपल्या विचार मंचावर उपस्थित असणारे त्यांचं सेवापूर्ती होते आहे माध्यमातून काम केलं, शिक्षण असेल, शिकवणे असेल, त्यासोबत त्यांनी ज्या एक्स्ट्रा करिक्युलर ज्या ॲक्टिव्हिटीज केल्या ह्यामध्ये त्यांनी स्वतःला अतिशय बिझी ठेवलं आणि मला तरी वाटतं हेच त्यांचं हे रहस्य आहे की त्यांच्याकडे बघून असं आपल्याला वाटत नाही की ते निवडून होत आहे। कारण त्यांच्याकडे जो उत्साह आहे तो अजूनही अत्यंत खळखळता असा उत्साह त्यांच्यामध्ये दिसतो। कोणतंही काम त्यांच्याकडे सोपवलं तर ते अतिशय हिरिरीने अजिबात कुठल्याही आरावड्याला घेता न घेता ते त्यांनी ॲक्सेप्ट केलं आहे आणि स्टडीला पण पाटील त्यांचे सख्खे भाचे आहेत डॉक्टर संजय पाटील। आम्ही जेव्हा इथं असायचो शाळेमध्ये तेव्हा तर नेहमी त्याला भेटायला घ्यायचे, तेव्हापासूनचे आमचे संबंध म्हणजे तेव्हापासून आमचे ते मामा झाले। त्यांना जरी मामा म्हणत नाही पण मॅडमला मी माझे मूलभूत काय म्हणून करतो। मी तेव्हा तिथं बघितलं की कशा प्रकारे इथलं आपल्याला काम करता येईल आणि मला तरी वाटतं त्यांनी कदाचित हे उद्दिष्ट ठेवलं होतं का काही तर विद्यार्थ्यांना घ्यायचं आणि काम करून दाखवायचं नाही का, योगायोग का होईना, परंतु ते इथं आले, त्यांनी इथं सेवा बजावली आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या उपस्थितीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलं, कोर्समध्ये त्यांचं मार्गदर्शन त्यांना लाभलं, अशा सर्व विद्यार्थ्यांचं भाग्य मी मानतो जरी ते योगायोगाने इथं आले असतील, पण त्यांच्या उपस्थितीने बऱ्याच लोकांचं, बऱ्याच विद्यार्थ्यांचं कल्याण राहावं, हेच राहावं म्हणण्यापेक्षा शाळेमध्ये इथं राहावं, कधी कधी रजा मागून जावं बरोबर ना, चालेल ना? यस। तर अशा प्रकारे जेवढे असं व्यक्तिमत्व आहे की सगळ्यांना ते हवंसं आहे, ते झोपून असं काम केलं त्या बॉल बॅडमिंटनमध्ये। मला तर वाटतं त्या बॉल बॅडमिंटनचीच जवळपास 75% पुरस्कार त्यांचे बॉल बॅडमिंटनचे असते। हा गेम त्यांनी इतका नावारूपाल आणला की जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव, हीच मुलं आपली पुढे कॉलेजला जातात, जेवढा कॉलेजला जातात किंवा इतर कॉलेजेसमध्ये जातात, जिथं जिथं हा गेम सुरू असेल तिथं तिथं त्या कॉलेजेसला ते पदकं मिळवून देतात
पण बेस कुठे असतो? बेस हा आपल्याच शाळेचा एवढे सरांचाच हा बेस आहे. म्हणून त्यांच्याविषयी बोलणं अशा प्रकारे अनेक वक्त्यांनी त्यांच्या भाषणाद्वारे मनोगताद्वारे जेवढं बोलू देवळे तेवढं कमी सरांविषयी आहे. मत व्यक्त केले आणि साहेबांनी देखील त्यांच्या संपूर्ण सेवाकाळातील दिलेले योगदान या संदर्भात या ठिकाणी माहिती दिली. सन्माननीय शिंदे सर यांनी सूत्रसंचालन केले व आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले आणि हा कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल त्यांनी धन्यवाद देखील दिले.